किती चेहरा सुचला रात्री आहे ना 2 वाजे पण जागत होतो व्हिडिओ अपलोड करायला. ठीक आहे, व्हिडिओ अपलोड होत नव्हता. व्हिडिओ अपलोड होत नव्हता, चालू होता, हाफ झाला होता आणि हाफ राहिला होता. मग तसंच सोडून झोपलो. नंतर किती 2 वाजता झोपलो असेल मी. तर आत्ता डायरेक्ट 8 वाजता झोपलो. 8:37 झाले. ते 8:37 झाले. तर जाऊन दूध आणतो पहिल्या. काय करतोय? ज्या दिवशी मी ठरवेल ना काहीतरी हेल्दी खायला वगैरे, ठीक आहे, ते पण हेल्दीच आहे. मी मगाशी जाऊन म्हणलं अंडी वगैरे खावी चांगली. काल काकडी गाजर वगैरे आणून ठेवलेलं, ठीक आहे. तर म्हणलं 3 अंडी वगैरे सकाळी चांगलं मस्त खाऊ. अंडी पण आत्ता जास्त आणली आहे ती. तर त्या दिवशी माझी बायको आहे ना काय ना काय असं नवीन पदार्थ करते ना आणि खास म्हणते. तर त्यानं आप्पे बनवलेत. आता मला म्हणते खाकी. एवढं मी 8 तासाने केलंय खाकी. मी कंट्रोल करेल, नाही खाणार शक्यतो. तर गायज माझी केस आहे ना, केसाला माझ्या थोडंसं काहीतरी केसाला माझ्या खायला प्यायला नाही आहे. केसाला बघा असं ते कशी दिसते बघा केस अशी त्या मेल्याने नाही का, त्याला काही नसतं खाल्लेलं पिलेलं नाही, तशी केस झाली नाही ती. अवघड कटिंग करायला लागणार आहे. दाढी कटिंग वाले. तर विषय काय माहिती आहे का गाईज? विषय काय तर विषय ना, भैया आज घरी आलाय मगाशी. आज त्याला डिस्चार्ज दिला. एवढा आता गेल्या महिन्यात 9 तारखेला ॲक्सिडेंट झाला होता. आज 8 तारीख आहे. ॲक्च्युली आहे ना ते उद्या डिस्चार्ज देऊ बोलत होते, पण डॉक्टर म्हणले की ठीक आहे, व्यवस्थित आहे, नॉर्मल कंडिशन आहे, सगळं वगैरे खायला वगैरे येते त्याला, नाही काय. त्याला पाणी काल का परवा दिवशी त्याला पाणी प्यायला दिलं. तर मग त्या पाणी पिण्याच्या ह्याच्यावरून त्याला जर उलटी वगैरे झाली किंवा पोटात वगैरे दुखतं का ते बघितलं आणि त्याच्या ह्याच्यावरून त्याला डाळ भात वगैरे दिली ती काल. तर मग डॉक्टर म्हणले कंडिशन व्यवस्थित आहे, त्याला काय उलटी वगैरे होत नाही पाणी पिल्यावर किंवा डाळ भात खाल्ल्यावर वगैरे, एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही काय जाऊ शकता. मग आज त्यांनी डिस्चार्ज दिला आहे. मग डिस्चार्जचं पूर्ण त्यांचं प्रोसेस आहे ना, वहिनीने वगैरे केलं. वहिनीने ताई होत्या तिथं, दोघींनी केलं. ॲम्ब्युलन्स वगैरे त्यांनीच बोलवली. मी कामात होतो तरी पण मी कामात असताना पण मी कॉलवर वगैरे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत होतो. काय डिस्चार्ज कार्ड वगैरे घ्यायचे, कागदपत्र काय घ्यायचे ते वगैरे. आम्ही जरा इन्शुरन्स चालू होतं आमचं, ठीक आहे. तर काय नाही बोलतोय पण आता बाह्या मस्तपैकी. तर विषय काय माहिती आहे का, जेव्हा त्याला नळी टाकली होती ना, तेव्हा आहे ना इथून ते सगळं बोलायच्या टायमाला इथून ते सगळं वारं जात होतं. किंवा बोलताना आपण जे माऊथमधून आता बोलताना पण बघा आपण आपला जो श्वास आहे ना तो बाहेरच्या दिशेने येत असतो. त्यावेळेस आहे ना इथून सगळा बाहेर श्वास येत होता. त्यामुळे ना त्याला बोलायला येत नव्हतं, शब्दच फुटत नव्हता. तो प्रयत्न करत होता पण त्याला शब्द फुटत नव्हतं त्या इथलं जे नळी होती ना ट्रॅकेस्टॉमीची, त्यामुळं, ठीक आहे. तर जेव्हा त्यांनी तिथं टाके वगैरे घेतले ना, आत्ता त्याला व्यवस्थित बोलायला येतं आहे. एवढं फास्ट बोलता येत नाही, अजून त्याच्या अंगात अजून औषध नाही. जवळपास 1 महिना झालं आमचे आहे ना इथं बघा काय तर लाईट शो चालू आहे. इथं साईडलाच आमच्या घराच्या कोणता DJ तो काय तर लाईट शो चेक करतो, ठीक आहे. काही विषयाने माझं तिकडं लक्ष जात होतं, त्यामुळे मी डिस्टर्ब झालो, ठीक आहे. तर आहे ना त्याला आहे ना इथून टाकं घेतलं त्याला आणि नंतर त्याला व्यवस्थित बोलायला लागलं. त्याच्या अंगात आहे ना मी अवसानापाशी होते ना. तर 1 महिना टोटल 1 महिना झालं त्याला. म्हणजे काल 1 महिना झालं, काल नाही उद्या 1 महिना होतोय. तर 1 महिन्यात फक्त 2 दिवस कमी असं त्याला अन्न नव्हतं अजिबात. फक्त आहे ना गंजी म्हणून त्याला देत होतो. गंजी म्हणजे काय असतं माहिती आहे का? गंजी म्हणजे आपलं जे तांदळाचं पावडर, तांदळाला जर पिसल्यावर पावडर होते ना, किंवा गव्हाची पावडर किंवा मूग डाळाची पावडर किंवा ज्वारीची पावडर, ज्वारीचं ते पीठ असतं ना, त्या पिठाचं फक्त 1 ते 1.5 चमचा ते 1 ग्लास पाणी असतो ना, आपलं एक नॉर्मल 1 ग्लास असतो ना, एवढा ग्लास, हा जो ग्लास असतो ना एवढा असतं का, एवढा ग्लासमध्ये आहे ना इथलं 200-300 ml पाणी बसण्यात. तर एवढ्या ग्लासमध्ये आहे ना तेवढं 1 ते 1.5 चमचे टाकतात. 1 ते 1.5 चमचे टाकतात आणि तेवढंच देतात.
पण ते आहे ना काहीतरी 5 टाईम होतं. सकाळी मी 6ला उठायचो, 6-6:30ला गंजी नेऊन द्यायचो, नंतर 10 वाजता एक असायची, 2 वाजता एक असायची, नंतर संध्याकाळी 6 वाजता एक असायची आणि संध्याकाळी झोपताना 10-11 वाजता एक द्यायची. तर असं 5 टाईम त्याला गंजी देत होतो. मग चेंज करून येत होतो, कधी तांदळाची गंजी देत होतो, कधी ज्वारीची गंजी देत होतो ज्वारीची गंजी देत होतो. आणि नंतर त्याने ज्यूस वगैरे चालू केला. त्याला आहे ना नारळ पाणी नको म्हणले होते. ते नारळ पाणी का नको म्हणले होते की तर त्याला उलट्या होत्यात, की उलट्या नाही सॉरी कफ होतील, कफ नाही का, खोकला किंवा कफ होतील, तर त्यामुळे त्याला नारळ पाणी देत नव्हते. आता हॉस्पिटलमध्ये भरपूर लोक नारळ पाणी घेऊन येत होते, जे भेटायला वगैरे येत होते ना ते नारळ पाणी घेऊन येत होते, पण त्याचा काहीच उपयोग नव्हता त्याच्यासाठी. तर ते आम्ही घरीच आणले किंवा आम्हीच पिऊन टाकलं. ठीक आहे, तर काय खराब बसवणार होते ते. तर असा विषय होता. आणि त्या गंजेवर किती वेळ फक्त त्याला जिवंत राहावं, त्यातून थोडीशी एनर्जी यावी, एवढं त्याला फक्त त्यातून एनर्जी भेटत असते. आता तो पेशंट आहे ना झोपूनच असतो, त्याला तेवढ्या एनर्जीची गरज पण नसते. पण विषय काय माहिती आहे का, तेवढ्या एनर्जीची गरज नसते म्हणून त्याला फक्त जिवंत राहण्यापुरती तेवढा एनर्जी यावी, तेवढी एनर्जी त्या गंजीतून भेटत असते. ठीक आहे, तर आहे ना आता तो औषध बरा झाला, 4-5 दिवस झालं. तर तो म्हणतोय मला मटण खायचं, मला डाळ भात द्या म्हणतोय, भाकर द्या, चपाती खाता नाही का. त्याला एवढंच जेवायचे वगैरे पहिलं त्याचं वजन आहे ना 90-100च्या आसपास वजन आहे. तर विचार करा मग त्याला जेवण वगैरे कसं लागत असेल किंवा त्याचा आहार कसा असेल. ठीक आहे, तर त्याप्रमाणे ते मला म्हणत होतं की मला मटण खायचं आहे, मला चिकन खायचं आहे, ही मला जात नाही वगैरे. त्याला म्हणलं भैया तू घरी ये, तुला 3 टाईम मटण खा म्हणलं, चिकन खा, पण तू पहिलं घरी ये. आता तुझ्या अंगात नाही अवसान, जर तू जड अन्न खाल्लं चिकन मटण तर तू उलट्यावरी होईल किंवा तुला पचणार नाही, तुला काहीतरी होईल अजून जास्त एक्स्ट्रा. त्यामुळे आहे ना आपण हळूहळू चालू करू. तर आता तो घरी आला आहे, तर त्याला हळूहळू बघू ना, जसं जसं अन्नचं आहे त्या पोटात ना तसं त्याला एनर्जी येईल आणि तो रिकवर पण लवकर होईल. ठीक आहे, तर त्याचा हात तर गेलेलाच आहे. आता त्याला सवय लागायला, डाव्या हाताची सवय लागायला आहे ना थोडासा टाईम लागेल नाही का. त्याचा हात आहे ना, तुम्हाला सांगतो आपला एवढा हात आहे ना, तर इथून एवढा कट केलेला आहे. अर्धा दंड असतो ना आपला दंड, अर्ध्या दंडातून खाली कट केलेला आहे. तेवढा खालचा पूर्ण डॅमेज झाला होता तिथनं कोपऱ्यापर्यंतचा, तर ते पूर्ण काढून टाकला होता. ठीक आहे, तर हळूहळू त्याला सवय लागेल आता डाव्या हाताची. सवय लागायला त्याला किती वेळ लागतो, किती वेळ घेतो तो, किंवा किती प्रॅक्टिस करतोय तो, किंवा मग किती हालचाल करतोय. अजून तर एक 15-20 दिवस त्याला जास्त हालचाल करता येणार नाही, कारण ना त्याला उठताना वगैरे त्याला अजून बरगड्यात दुखतंय. त्याचं बरगड्या आहेत ना क्रॅक झालेले आहेत किंवा मोडलेले आहेत म्हणले तर चालेल, ते रिकवर व्हायला डॉक्टर बोलले होईल, पण एवढे फास्ट नाही होणार. ढगावर आता कोणाकोणाचं असं जॉईंट वगैरे असतात ना, ज्याचं ऑपरेशन झालं आहे मोडलेलं, जे हातपाय मोडलेले असतात ना, त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं असतं ना, त्यांना ढग आले की दुखायला लागतंय ना, तसं त्याप्रमाणे त्याला पण दुखतंय. ते बोलतं की दुखतंय, अजून पण दुखतंय. तर बघ त्याला येईन, सवय लागेल हळूहळू. असा विषय आहे आजचा. माझं पोट दुपारी एवढं दुखत होतं ना, मी झोपूनच होतो. ॲक्च्युली गॅसचं कार्ड आणायला जाणार होतं पण नाही गेलो. अशा प्रकारे आजचा दिवस आमचा होता, किंवा माझं अपडेट लाईफमधलं थोडंसं माझ्या लाईफशी असं अपडेट होतं. ठीक आहे, तर एवढं बोलून मी माझं छोटंसं भाषण संपवतो आणि हा व्हिडिओ इथं संपवतो. बाय, पीस. काय केलं तू जल्दी काय केलं आहे? वा 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 वा, इतकं मला घाम आला आहे ना गाईज. मी AC मध्ये काम करतो ना, तरी पण मला घाम आलेला आहे. माझ्या अंगात आहे ना हीट आणि अपचन वगैरे भरपूर लय राडा चालू आहे. ओके, बाय, पीस.